पण जीवाचं कामच असं झालं महाराज अवघड. काय झालं तर नाटामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सुंदर प्रमाण देतात. विषय ओढे भुलले जीव, विषय ओढे भुलले जीव, आता कोण करील की, आता याची कोण करील किवा, उपजे नारायणी भाव, उपजे नारायणी भाव, आणि ठाव काय सांगितलं जीवाच्या बाबतीत? विषय ओढे भुलले जीव, आता याची कोण करील किव, नुपजे नारायणी भाव, पाहुनी ठाव नरदेई. जीवाच्या बाबतीत सांगितलं जीव विषयांत झाला महाराज. याची किव करण्यासाठी कोणी उरलं नाही महाराज. का? कारण तो विषयात इतका रत झाला का त्याला रात्रंदिवस नित्य उठून या वयाची चिंता. म्हणजे त्याची स्थिती अशी झाली. काय भगवंताच्या भजनापासून तो अलिप्त झाला आणि त्याच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त संसारच, चित्तात फक्त संसारच, विषयात फक्त संसारच आहे, दुसरं काहीच नाही. आणि ह्या विषयांमध्ये अडकलेला जीव आहे, या जीवाला खऱ्या अर्थानं जाग करण्याचं काम संत महात्म्यांनी केलं. आणि खऱ्या अर्थानं हे करत असताना संत महात्मे सांगतात, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, व्यथा जन्माच्या, व्यथा जन्माच्या, उठा जागे वारे आता. मुळात म्हणजे आता आपण कोणी झोपलेलो आहोत का? आता कोणाला झोप लागत असेल कीर्तना, पण आपण झोपलेलो आहोत का? आता आपण सगळे जागेच आहोत. मग या ठिकाणी लगेच जाग करण्याचं काम का केलं? त्याचं कारण असं आहे महाराज, आपण जागे आहोत पण नको त्या ठिकाणी. आता मुळात म्हणजे ही अवस्था जाणून घेणं म्हणजे परमार्थाची वाटचाल करणे. आता आपली अवस्था काय आहे हे विषयात ठरलं जातं. आता तसं पाहिलं तर 6 विकारांना अधीन असणारा मनुष्य जीवाचा व्यवहार आहे. हो, आणि त्या व्यवहाराशिवाय मनुष्याला करताच येत नाही कुठला व्यवहार किंवा कुठलं कर्मच होत नाही. महाराज तसं सांगतात. काय? वासने नावाची जी गोष्ट आहे त्या वासनेपासून अलिप्त राहायला महाराज सांगतात. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी गा. कारण सांगतात त्या मायेत जर तू अडकलास तर खऱ्या अर्थानं काळ तुझ्यावर केव्हाही उडी टाकू शकतो. आणि या वासनेमुळे असला पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम पूर्णपी चरणे जठरे शयनम ये संसारे खलदुस्तारे कृपया पहारे पाये मुरारे. अशा प्रकारे किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. आणि म्हणून तू जीवा वासनेला आवर घाल, विषयांना आवर घाल आणि भगवंताकडे तुझं मन लाव. आणि भगवंताच्या भक्तीमध्ये रत्व असं सांगतात. बरं, असं सांगत असताना
त्यागाची वैराग्याची भूमिका घेऊन संत महात्मे सांगतात आणि तशाच प्रकारे वर्तन करावं असं आपल्याला सांगत असतात. बरं, हे सांगत असताना संत महात्मे स्वतः पहिल्या त्याचा अनुभव घेतात. तुका म्हणे चाकून सांगे मज अनुभव आहे अंगे. आता मला सांगा, त्याग आणि वैराग्य दोन्ही गोष्टी सोप्या आहेत का? बरं, बोलता वाटे सोपे आणि करणे करता तिरे कापे. काय सांगायचं? जगद्गुरु तुकोबार आहे, सर्वांना ज्ञात आहेत. ज्ञानोबार आहे, सर्वांना ज्ञात आहेत. त्यांचा जीवन परिचय अतिशय बारकाव्यानं आपण ऐकत आलेलो आहोत. अनेक नवे ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये अनेक महर्षी असतील, संत ऋषी असतील, अनेकांचं वाङ्मय किंवा चरित्र जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांचं वैराग्य किंवा निष्काम कर्म अशा पद्धतीनं जीवन अनुभवायला मिळतं आणि त्यांनी भगवत प्राप्ती कशा प्रकारे केली याचा आपल्याला वेळोवेळी आपण पुराणांमधून, कथांमधून ऐकत असतो. परंतु जगद्गुरु तुकोबार आहे हे 450 वर्षापूर्वी याच भूलोकावर देहू गावामध्ये त्या ठिकाणी जन्माला आले. नवे स्वइच्छेनं आले, कारण संतांचं येणं जाणं हे स्वइच्छेनं आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा हेतू. अवतार घेतला जगद्गुरु तुकोबारायांनी आणि अवतार घेऊन खऱ्या अर्थानं जे काम केलं ते कार्य आज आपण पाहतो. महाराज तसं पाहिलं तर सगळी चरित्र ही श्रीमंतांची. काय सगळी चरित्र तुम्ही पहा. श्रीमंत राजा असतील, ऋषी असतील, नचिकेतापासून सुरुवात करा, पार सगळी श्रीमंत. आणि नंतर मग त्या ठिकाणी वैराग्य. मग गरीब कोणी? गरीब कोणी? तुम्ही आम्ही गरीब आहे. आपल्या गरिबीची व्यथा आहे महाराज, आपल्या गरिबीची व्यथा आहे आणि त्यांच्या गरिबीची कथा आहे. विठ्ठल वारकरी संप्रदायाची तत्व खऱ्या अर्थानं श्रीमंताशी जुळतात. मग आपण श्रीमंत असलं पाहिजे, कर्तृत्वानं सुद्धा मोठंच असलं पाहिजे, श्रीमंत धनाने सुद्धा श्रीमंतच पाहिजे. मला जगद्गुरु तुकोबार आहे 65 लाखाची जागिरी होती हो. 65 लाखाची जागिरी, सावकारकी, अनेकांची कर्ज त्यांच्याकडून दिली गेली होती. म्हणजे व्याजाचा पैसा जर पाहिला तर आता त्याचं गणित जर करायला गेलं तर सावकाराला जाऊन भेटावं लागल आणि मग सावकार तुम्हाला सांगल किती व्याजाचं कसं होतं. अशा प्रकारे असणार व्याजावर जीवनमान जगणारे काय आपण हल्ली समाजामध्ये पाहतो. नवे आता कमी झाले पण बहुतांशी बरेच त्या ठिकाणी होते इथून माग. म्हणून आपल्या भागामध्ये बंडकरी तयार झाली, गरीबाला त्रास दिला त्या ठिकाणी त्याचा कार्यक्रम लावला. महाराज हे सगळं काय होतंय ना, याकरता एक विशिष्ट गोष्ट घडावी लागते महाराज, घडावी लागते. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी आपली वृत्ती खऱ्या अर्थानं जागृत होत असते. हे सहजासहजी घडत नाही कुठलंही कार्य सुद्धा. हे सगळं होण्याकरता मायबापानं काहीतरी निमित्त लागतं. हे काय कशामुळे चाललंय? आज सत्संग दौरा त्या निमित्त केली. सत्संग, संघ कुठला आहे? सत्संग. मग सत्संग नेमका काय? जिथे सद्विचार, सदाचार, सदाचार या गोष्टींची शिकवण, विचार देवाणघेवाण होते त्या ठिकाणी सत्संग घडतो. विठ्ठला हा सत्संग आपल्याला भगवत प्राप्तीकडे घेऊन जातो. म्हणून खऱ्या अर्थानं सत्संगामध्ये महाराजांनी सांगितलं, यारे यारे लहान थोर याते भलते नारे नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी, सकळांसी येते आहे अधिकार, सकळांसी येते आहे अधिकार. कलियुगी
कळांशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी ते नाम सांगितलं विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल का म्हणायचं कारण विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं साठ्यात असलेलं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. म्हणजेच काय विठ म्हणजे साठा आणि ठल म्हणजे ज्ञान आणि ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर खऱ्या अर्थानं त्या नामाचं चिंतन करावं लागेल. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे जसं असेल तसं काहीच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत हो इतक्या सोप्या आणि सुलभ आणि सोप्या मार्गानं संत महात्म्याने जाण्यासाठी सांगितलं. पण काय करणार शहाणा तो धनी असं आहे प्रत्येकाला ते उमजत नाही त्याकरता पुण्याही सुद्धा लागते. महाराज पुण्यवंत होण्याकरता आपल्याला सुद्धा संत महात्म्यांनीच वचन सांगितलं पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे म्हणून तर आपल्या मध्ये जयघोष चालतो काय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव म्हणता माया गेली. आता महाराज बऱ्याच वेळा माझ्या मुखातून वाक्य आलं माया 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 नेमकं ही माया म्हणजे काय आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. माया अनेकांनी अनेक उदाहरण दिले असतील माया म्हणजे काय नवे नवे याचं निरूपण सुद्धा केलं असेल पण मी थोडक्यात सांगतो. ज्या ठिकाणी अज्ञान त्या ठिकाणी माया मुळात म्हणजे या सगळ्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त झालं की आपल्याला भीती राहत नाही भय राहत नाही आणि मग आपल्याकडे ज्ञानाची उपरती असते त्यावेळेला आपल्याला मायेचं भयच राहत का कारण समोरच्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक वस्तूचं प्रत्येक त्या ठिकाणी असणाऱ्या भौतिक मध्ये या जगामध्ये जे जे काही विश्वामध्ये आपल्याला दिसतंय हे सगळं काही ज्ञानानं आपल्याला खऱ्या अर्थानं त्याच्यातली अनुभूती येत असते. त्याच गोष्टीला खऱ्या अर्थानं अनुभूतीला ज्ञान असं म्हणायचं आणि अनुभूतीला न येणं यालाच अज्ञान म्हणायचं आणि त्यालाच माया म्हणायचं. विठ्ठला महावैष्णवांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं प्रसंग पहा इतक्या सहजासहजी संतत्व प्राप्त होत नाही आणि याचं उदाहरण आता ज्ञानोबारायांच्या बाबतीत काय बोलायचं महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताचं वर्णन केलं. कशाचं भगवंताचं वर्णन केलं पण भगवंताचं वर्णन करत असताना भगवंत म्हणून देवाला डोळ्यासमोर नाही धरलं माझ्या माऊलींना डोळ्यासमोर धरलं. काय म्हणाले तू माऊली माया Wow.
निभुनी मायाळ. अरे देवा देवा, माऊली तुम्ही माऊलीच नाही, माऊलीही पेक्षा मयाळ आहात, चंद्राही पेक्षा शीतल आहात, पाण्याही पेक्षा पातळ आहात, नवे नवे कल्लोळ प्रेमाचा. महाराज त्यांचं प्रेमच अलौकिक आहे. त्या प्रेमाचं वर्णन महाराज सांगतात ना, तुला कुठलीच उपमा देता येत नाही. देहू काशाची उपमा, तुझी तुझ पुरुषोत्तमा, ओवाळूनी नामा तुझं वरुणी सांडलो, अख्खा जीव जरी तुझ्यावर समर्पित केला तरी तुला उपमाच देता येत नाही. आणि हे स्वरूप माझ्या माऊलींनी पाहिलं, हे स्वरूप माझ्या माऊलींनी पाहिलं. माझ्या माऊलींनी कसं पाहिलं तेच माऊली आपल्याला काकड्यामध्ये अभंग आहे. ज्या वेळेला संपूर्ण आरती होते आणि आरती झाल्यानंतर त्या मालिकेचा शेवटचा अभंग काय आहे? सत्य ज्ञानानंद गगनाचे सत्य ज्ञानानंद गगनाचे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. सत्य आहे ज्ञानानं परिपूर्ण अनंत अनंत अनंत. गगनाचे प्रावरण, ज्याप्रमाणे गगन आहे, गगनाचं आपल्याला रूप किती पाहायला मिळतं महाराज, किती पाहायला मिळतं. या चर्मसंस्थेने विचार करा, किती पाहायला मिळतं. जेवढं काय डोळ्यासमोर मावल तेवढंच मिळतं. पण गगन तेवढंच आहे का? अहो विशाल विशाल विशाल, ज्याचा आधी मध्ये अंत सापडला नाही. अनेक विज्ञानाने अनेक प्रगती केली असेल, अजून नाही, अजून नाही. महाराज तुळशीदासांनी हनुमंतरायांचं काय म्हणतात ते त्या ठिकाणी लिहून ठेवलं द्वा. आणि मग त्या ठिकाणी तुळशीदासांनी सांगितलं की सूर्यापासून पृथ्वीचं अंतर एवढे एवढे योजन आहे. ते त्या काळी तुळशीदासांनी त्याचं अंतर लिहून ठेवलं होतं आणि विज्ञानाने आज आता मागे शोधून काढलं. हो म्हणजे मला सांगा, ज्या वेळेला कुठलं तंत्रज्ञान नव्हतं, कुठली सुविधा नव्हती, किंवा कुठल्याही खगोलशास्त्राचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी यंत्रणा, आता दुर्बिणी आल्या मोठमोठ्या वगैरे वगैरे, सॅटेलाइट आले वगैरे वगैरे, अशा अनेक गोष्टींची प्रगती झाली. त्या काळी संत महात्म्यांनी या गोष्टींचा शोध कशा प्रकारे बरं घेतला असेल? या करताच खऱ्या अर्थानं ज्ञानोपारायणांनी खऱ्या आपल्या अर्थानं आपल्या जीवनाला समर्पित केलं. कसं कसं खऱ्या अर्थानं स्वतः ज्ञानोपारायण आणि निवृत्तीनाथ दादा हे एक दुजा भावच ठेवला नाही कुठे काय. हो, अवघा एकाकार झाले, जीव शिव दोन्ही. अशा प्रकारे एकत्र नवे नवे शिवोहम शिवोहम शिवोहम, आणि वेदाने सांगितलं अहम ब्रह्मास्मी. अशा प्रकारे मायबापानं जीवनामध्ये ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी शुरदान जीवे बोधार नाही वासुदेवी सतत चिंतन मायबापानं नवे नवे अहम स्वहम ब्रह्मा कळले. अशा प्रकारे आता हे फार ज्ञान अवघड आहे, त्याच्यामध्ये माझ्यासारख्या पामराला जाता येणार नाही, परंतु मला सांगण्याचा प्रयत्न करेन. खऱ्या अर्थानं माऊली ज्ञानोपारायणांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान साधना
योग साधना आणि भक्तीची साधना तिन्ही साधनेतून परिपूर्ण असणारे संत ज्ञानोबा आहे. नवे नवे ज्ञानाचा सागर त्यांना म्हणलं जातं. ज्ञानोबारायांच्या बाबतीत किती सांगावं महाराज. हो महाराज ज्ञानोबा आहे महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञाने सखा म्हणायचं, मित्र म्हणायचं त्यांना. काय तुम्ही म्हणसाल, बोलती अभावे शरण जाता बेटे पाडित से तोटे जन्म व्याधे. आपण जात नाही महाराज माऊलींकडे, जात नाही. जे माऊलींकडे गेले ना त्यांनी स्वतःला त्यांना तर जवळ केलंच, पण नुसतं जवळ नाही केलं. आपणा सारखे आपणा सारखे आपणा सारखे करीती आपणा सारखे. महाराज जो जो वारकरी आपल्याला भेटतो काय म्हणतो आपण, माऊली माऊली माऊली. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे क्या बात आहे. या तिन्ही गुणांचा जो स्वीकार करतो तो माऊली. माऊली या बोलाची व्याप्ती एवढीच आहे का महाराज. काय बोलावं. नवे नवे काय वानू आता न पुरे मस्तक चरणी ठेवे तसे. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं काय वानू. काय वानू म्हणजे यापूर्वी भरपूर सांगितलं महाराज. सुरुवात काय नाही केली, अभंगाची सुरुवात काय या बोलाने केली. काय काय म्हणण्यापेक्षा या अगोदर ते भरपूर बोलून बसलेले. आता आपण अभंग पाहिला अनेक वेळेला भगवंताचं चरित्र गात असताना नवे नवे नेगे नेगे नेघे माझे वाचा तुटी महाला बपुकासाठी. एवढं सगळं सांगून झाल्या म्हणतात काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरण मस्तक ठेंगना करी चरणा. महाराज इतक्या लीनतेला प्राप्त नवे नवे महाराजांचाच अभंग आहे. तुका म्हणे जाण व्हावे लहाना हुनी लहान. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी पडून राहील ते ठाई उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी अनगा. देवाला सांगितलं देवा फक्त मला त्यांच्या जवळ स्थान दे. आणि त्या ज्ञानोबरायांनी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा संघर्ष पहा आणि त्याही संघर्षातून खऱ्या अर्थानं उपजाताची ज्ञाने हे वर्म जाणवणी आले लोटांगणी सांगदेव. योगी सुद्धा त्यांना शरण आला का, कारण खऱ्या अर्थानं भगवंत कशा प्रकारचा आहे आणि तो भगवंत कुठे आहे त्याचा योग्य स्थान योग्य पत्ता
माझ्या माऊलींनी दिला अभंगाच्या प्रथम चरणात. अनुपम्य मनोहर अनुपम्य मनोहर अनुपम्य मनोहर अनुपम्य मनोहर शोभे पीतांबर कासे शोभे पीतांबर कासे चरणी प्रेमाचा तोडर चरणी वेदाचा तोडर चरणी वेदाचा तोडर चरणी वेदाचा तोडर चरणी चरणी वेदाचा केला देवा योगियाचे कास वाटे योगियाचे कास वाटे योगियाचे कास वाटे काय म्हणतात माऊली पा अभंगात आपण थोडस चिंतन करायचं. अतिशय अनुपम्य मनोहर देव कसा आहे अनुपम्य ज्याच्या कुठल्याच गोष्टीला उपमा देण्यासारखी आपल्याकडे बोल नाही. कारण हे सगळं काहीच नसते बरोबर. त्याच्यामुळे नवे नवे आमचे बाबा सांगायचे देवाचे ज्या वेळेला ते थकले बाबा त्यांचा एक अभंग पॅटर्न असायचा आणि आम्हाला नेहमी म्हणून दाखवा कासयाने पूजा करू केशी राजा हाशी संदेवाजा फेडी आता अरे काय काय जे काय तुला द्यायचे व्हायचे ते सगळं काय निर्माण नवे नवे मी सुद्धा तुझ्यामुळे मग मी काय देऊ शकतो तुला. अरे जीव अरे जेने हा जीव दिला तो सुद्धा तुझा दिला. अरे काय माझं तरी काय इथं राहिलं आणि मग माईबापांनो अशा प्रकारचं जर जीवन असेल तर महाराज सगळं सर्वस्व त्याला अर्पण करून टाकावं नवे नवे त्याच होऊन जावं. मग तो
सगळं करतो. मागे पुढे उभा राही संभाळीत आली आघात. महाराज माऊली सांगतात अनुपम्य, अहो त्याला उपमा देता येत नाही. अनुपम्य मनोहर. आपल्या सर्वांचं जे मन आहे ना, इकडं तिकडं भरकटतं, इकडं तिकडं धावतं, क्षणार्धात इकडं तर क्षणार्धात तिकडं नवे नवे असणारं चंचल मन आपल्या सर्वसामान्य जीवाला आकळता 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 आकळीता येते. कधीच ते आपल्या हातात येत नाही महाराज. परंतु त्या मनाला स्थिरता प्रदान करण्याचं जर काम कोण करत असेल तर महाराज माझे संत विचार आणि संतांचा सहवास, नवे नवे संतांचा संघ या मनाला योग्य ठिकाणी नेतो महाराज. त्यांच्या वाणीचा नवे नवे त्यांच्या वचनांचा अंगीकार ज्याने ज्याने केला त्याच्या मनाला आवरण्याचं काम त्यांनी केलं. कारण हे विषय हो एका एका ऊन बळी रे. आपण जसे कार्यक्रमाला उभं राहिले हो पाहतो आता इथे सगळे कसे एक एका ऊन बळी रे, तसं ते विषय सुद्धा काही कमी नाहीत. ते विकार सुद्धा काही कमी नाही. ते ओले मृतुकेचे नगर आत साजन उंदीर गुंफा करिता ते पोखर त्या. ते उंदीर एवढे बेकार गदाळेत आता भाताला लागतात काही ठिकाणी. कसे लागतात आता मला चांगली कल्पना आहे. हा एकदा पोखराया सुरुवात केलं काय काय कसं काय, मग इकडे खत मार तिकडे खत मार. ज्याला सगळ्या अर्थानं अनुभव आहे त्याला हे चांगलं ज्ञात. ज्यांच्या घरामध्ये घुस लागली उंदीर लागला. आता जुनी घरं ज्यांच्याकडे आहेत ना, आता आमच्याकडे जुनं घर, आता जुनी घरं जिकडे आहेत ना तिकडे बघा पावसाळ्याला ओल निघाली ना का नेमका बाबा ते जुनी भीत राहते. आता जुन्या मोठ्याला इटा त्या आणि त्या बरोबर त्या इटा बरोबर आता त्या पावसाळ्यात आता बाकी कुठं काय जास्त काही म्हणजे अशी मातीची घरं राहिलेली नाही, सिमेंटची घरं झाली सगळी तिकडे तिकडे. विटा काय पुकरची नाही गुशी. पण त्या जुन्या इटांना बरोबर ते भागदाड पाडून आतमध्ये जाणार, मस्तपैकी उभीला राहणार. त्या जोपर्यंत भिजत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही. एकदा जागा बोलली होत आली का निघाल्या पुढं 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 अख्खं घर पुकरून टाकेल. नासाडी करतात नवे नवे, काहीच ठेवत नाही महाराज. मग अशा प्रकारे नाचलेल्यांच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं योग्य त्या ठिकाणी ते घर चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम जर कोण करत असेल तर संत महात्मे करतात. ते स्वतः सांगतात निरंजनी आम्ही बांधे. अशा घरात ठिकाणी ते नेऊन ठेवतात नवे नवे वैकुंठ भवनी घर केली. हो महाराज काय सांगतात मनोहर. मनोहर म्हणजे काय, आपलं जे मन आहे ना ते विषयांत आहे ना, या मनाला हरण करून घेण्याचं काम भगवंत करत असतो महाराज. ज्या ज्या वेळेला भगवंत आपल्याला दिसतो किंवा पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो. आता तुम्ही म्हणाल दिसतो, पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो, एवढं सोपं का महाराज? मिळतो, पण खऱ्या अर्थानं आपण संत वचनाचा अंगीकार केला पाहिजे महाराज. त्यांच्या वचनावर हो महाराज सांगतात राम म्हणता रामची वैजे पदवी भैसोनी पदवी घ्यायचे आईशे सुख वचने आहे पण विश्वासे अनुभव पाये विठाला विठ्ठला विठ्ठला. स्वतः आपण राम होतो, मग आपल्यात राम नाही आहे महाराज. पण राम होण्याकरता सुद्धा रामनामाचं चिंतन करावं लागेल. नवे नवे वाल्मिक ऋषींनी सुद्धा तेच केलं महाराज. अखंड सतत 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 नामचरण. कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले रामायण बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तो निदाविन. म्हणजे प्रथमता राम कोण? वा विठ्ठला विठ्ठला. मर्यादेचं जीवन आहे, एक निष्ठेचं जीवन आहे. पूर्वीची लोक फार निष्ठावान होती, वचनाला कटिबद्ध होती, राम राम घालत राहायची. आता जे हाय बाय करतात आणि हाय बाय वाणीच बाय बाय करतात. सगळं कसं झालंय अवघड झालंय महाराज. त्याकरता खऱ्या अर्थानं संत विचाराचा आणि त्या अनुकरणानं चालण्याचा. वैराग्य म्हणजे असं नाही गरीब राहणं म्हणजे वैराग्य. आपल्याला दोन हात दिलेत, दोन पाय दिलेत, दोन डोळे दिलेत, कान दिले, नाक दिले, कष्ट करायला सगळं. मला कर्मयोग सांगितला माऊलीने. त्या कर्मयोगातून आपण आपल्या जीवनाची उत्क्रांती निश्चितच गाठली पाहिजे. पण त्याकरता संत विचाराचा अंगीकार करा महाराज. तेनेची पण महाराज सांगतात ना जोडून धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहार असावा. कर्मयोगात उत्तम असला की तो भक्ती मार्गात नीट चालतो. का? कारण भक्ती एवढी सोपी नाही. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. पण भक्ती मार्गातच अंगीकार करायला सांगतात. भक्ती कठीण आहे, पण किती कठीण आहे? ज्ञान मार्ग योग मार्ग यांच्यापेक्षा 20% तरी. म्हणजे हे जर 100% अवघड आहेत तर 20% कमी, 80%
म्हणून भक्ती मार्गाचा अवलंब करायला सांगतात. भक्ती तशी सोपी नाही. अनुपम्य मनोहर काशे शोभे पितांबर. त्याच्या खऱ्या अर्थानं खांद्यावर काय आहे तर पितांबर आहे. ज्यांना पंढरपुरामध्ये गेलेले आहेत, वारकरी झालेले आहेत, वारकरी होऊन असंच नाही बरं का, वारकरी होऊन ज्यानं पांडुरंगाची मूर्ती पाहिली आहे त्याला भगवंताचं हे अनुपम्य असणार, मनोहर असणार, ज्याच्या खांद्यावर पितांबर आहे असं रूप दिसलं हे माऊलींनी पाहिलं. आणि माऊली सांगतात देखिला देऊ. कुठं पाहिला? योग्याची कसावटी, योगियाची योग्याची दाविदाचे नेत्र फुटी, दाविदाचे नेत्र फुटी, योगियाची कसवटी, योगियाची कसवटी, हो योगियाची कसवटी, योगियाची कसवटी. देखिला टाळी वाजवा पकड. आपल्याला किती लागतं? थोडंच लागतं. महाराज सांगतात काही थोडा बहुत काही करा भक्तिभाव करा तन मन ध्यान द्याला वनिया नीट जरी करणे गोड शेवट. हा गोड शेवट नका म्हणून आपल्याला शेवट नाही करायचा, गोड करायचा. हा तसा गोड केला. आता कसा गोड केला. हा महाराज पुढं पाहिला योगियाचे कसवटी दावितसे नेत्रपुटी. आणि इथं पाहिला पुढं उभा भिवरेच्या, हो भिवरेच्या तटी देखिला देऊ. त्या भीमा नदीच्या तीरावर पाहिला आधी. पण ते पाहत असताना महाराज सांगतात तो कुठं कुठं पाहिला. ज्यांना ज्यांना दुर्लभ अशा अवस्थेतून किंवा दुर्लभ अशा साधनातून प्राप्त करावा लागतो त्यांना सुद्धा असणारा दुर्लभ असणारा भगवंत. महाराज म्हणतात, माऊली सांगतात मी पाहिलाय. योगी याची कसबटी. आता तुम्हाला सांगून जातो योग साधना काय आहे. योग साधना आपल्या या डाव्या कुशीला आपल्या शरीरामध्ये 3.5 विठुळ हात घालून बसलेली कोण आहे? नागिन आहे. बरोबर आहे का नाही? त्या नागिनीला मूलाधार चक्रापासून जागरूक करून त्या ठिकाणी अनेक ही 7 चक्र आहेत. या 7 चक्रापासून इथे आज्ञा चक्रांवरती ते सहस्रदळ, त्या सहस्रदळापर्यंत न्यायचं असतं. म्हणजे तिथं गेल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला भगवंताची प्राप्ती होती. म्हणजे पहा कसं होतं की मूलाधारापासून जागृत होते. अनेक एक सुषुम्ना ज्या काय इडा पिंगला आणि सुषुम्ना अशा या काय स्वरदय शास्त्रांनी सांगितलेल्या ज्या काही नाडी आहेत
त्या नाडीच्या स्वराच्या माध्यमातून आता त्याचं ज्ञान ज्याला आहे तो व्यवस्थित सांगू शकतो. आणि त्या अनुसंधान गुरुच्या नाममंत्रावर ती योग साधनेला त्या ठिकाणी बसतो आणि बसत असताना त्या ठिकाणी ती कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न करतो आणि मग ती नागिन जागृत सुषुप्त असणारे झोपलेल्या अवस्थेत असलेली नागिन ती जागरूक होते आणि त्या ठिकाणी त्याची वाटचाल मूलाधारापासून चालू होते आणि मग त्या ठिकाणी एक एक चक्र भेदन करत त्या ठिकाणी इथं आपल्या या वयच्या मध्ये बरोबर आपण तिथं गंध लावतो का त्या ठिकाणी येते आणि इथे या ठिकाणी डाव्या साईडला अमृताची कुपी आहे आणि त्या कुपीला ती दंश करते आणि ते अमृत फुटत आणि ते सगळ्या शरीर प्रसर पावतं आणि मग आपल्याला देवाची प्राप्ती होत असते. मग एवढ्या योग साधनेमध्ये अनेक योगी गेले योग्याच्या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा वाटा बागाला भेटलाच नाही. एवढा अवघड आहे महाराज. अनेक योगी येडे झाले. कोणाची काय अवस्था तर कोणाची काय अवस्था. आणि त्या माऊलींनी सांगितलं योगी दुर्लभ तो म्या देखिला सागरी मना न पुरे धनी. पण ते सांगतात कोणला हे मोठ बुई हे देखिला माये देवाचा देव. ज्या अज्ञानामुळे आपल्याला देव पण कळत नाही, ज्या अज्ञानामुळे आपल्याला देवाचं स्वरूप देवाची अवस्था काही कळत नाही महाराज. आणि जे न दाखवण्याचं काम जी करते तिला सांगतात देखिला माये सांगतात माया नाही माये. मी पाहिला अनेक योग मार्गाने जाणारे त्या योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे ना असा असणारा योगी याचे कसवटी तो मी डावी तसे नेत्रपुटी. हो या 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 डोळ्याने तसं वास्तविक पाता चर्मचक्षुनी भगवंताला पाहता आलं का हो. आजपर्यंत किती जणांनी पाहिलं महाराज. फक्त संत महात्म्याने पाहिलं. हो त्यांच्या संग तो सगळं करू लागला महाराज. सगळं नवे देखवे ऐकवे एक नारायण अशा प्रकारच्या वस्तू महाराज सगळं काही त्यांच्या सोबत करू लागला. नवे महिषी पुत्रा मुके बोलवे ने श्रुती चालविली भंत बैसोनिया. नवे हा सामान्य महिमा संतांचा काय नैवेद्य हातेचा मूर्ती जय. क्या बात है विठाला विठाला. माय बाप्पांनो असा असणारा भगवान परमात्मा माऊलीने त्याचा पत्ता सांगितला आणि तो भगवान परमात्मा खऱ्या अर्थानं पापर देवी पापर देवी वरू पुंडलिका
देव योगियाचे कसवती योगियाचे कसवती योगिया कुमारी गोपाल कुमार कुमारी गोपाल कुमारी कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी बाप रखुमा देवीवर कुंडलिका अभय कर परब्रह्म सहाकर ते केला देव माऊली सांगतात असा माझा पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा खऱ्या अर्थानं एक प्रमाण देऊन गेलो आपण काय सत्य ज्ञान अनंत गगनाची प्रावण नाही रूप वर्ण गुण तेथे आणि हरिपाठामध्ये एक सुंदर अभंग आहे पण सगळ्यांनी ऐकला आहे का लक्षात काय महाराजांनी सांगितलं आणिला रूपा बळे करो निखळे हरिदासे कसा रूपाला आणला सुंदर तेरा उभा उभे विठेवरे सगळं वर्णन केलं काय मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभनी विराजित अशा प्रकारे महाराज संत महात्म्यांनी रूपाला नावाला आला नावा रूपा तुका म्हणे असा भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा सगुण रूपात आपल्याला पाहावयास मिळतो तर पंढरीमध्ये माऊलीने त्याचा योग्य पंथा दिला महाराज माऊली सांगतात पाप रखुमा देवीवरू पुढे माऊली सांगतात कुंडलिका अभय करू गेले महत्वाचे विठ्ठला विठ्ठला पाप रखुमा देवीवरू कुंडलिका अभय करू अभय करू अभय करू अभय जिथं भय नाही तिथं अभय म्हणजे अभय म्हणजे नेमकं काय आता पहा माझ्यासारख्याला या ठिकाणी आता समजा वस्ती आता आपली आली म्हणाय पण पूर्वीच्या काळी नव्हती आणि मग माझ्यासारख्याला कुणीतरी अशा या जंगलात आणून सोडलं कधी जंगलाची माहितीच नाही काय होईल माझं रात्रीचं जे व्हायचं ते सगळ्यांना कल्पना आहे एकट्या माणसाचं काय होऊ शकतं हा भय राहतं जे जनावरांचं राहतं कशा कशाचं राहतं बिचुकाट्याचं राहतं अनेक अनेक कल्पना विद्यार्थीने झाला जीव मायेपशी शिव बोलीची नाही का
अशा प्रकारे खऱ्या अर्थानं अनेक कल्पनेत आपण बुडालो असतो. त्या कल्पनेनं आता आम्हाला एक धडा होता. आम्ही शाळा शिकलेलो माणसं, तसं काय अडाणी नाही, पण ते धडा होता गुळगुंड्याचा माळ होता का महाराज? गुळगुंड्याचा माळ 10वीला नाही, जाऊ द्या, असो आम्हाला होता. त्याच्या काय होतं त्या माळावर? माळ असा ओसाड होता, ओसाड माळ. आता पूर्वीच्या लोकांची कल्पना बघा, आपलं वडा असेल किंवा असं म्हणजे निरामय जागा, तिकडे कोणी जात नाही, बडी जागा, असं ते माळ होता. आणि त्या माळावरती रात्रीची माणसं गेली का गायब व्हायची. मग लोकांनी तिथं म्हणले भूताचा माळ. काय भूताचा माळ आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तो गुळगुंड्याचा माळ म्हणजे कल्पना केली. कल्पनेनं तिथं झालं, ते रचलं भरपूर काय काय. बरं त्याची अवस्था मग घरात पोराडायला लागल्या का कर, गप रडू नको बाबा, माळ्यावरचं भूत येईल. बरं मग ते भूत कसं, त्या भूताचं विवरण केलं, कशा प्रकारे त्याचे असे लांब केस आहेत, त्याचे उलटे पाय आहेत, त्याला लांब लांब नख आहेत, वगैरे वगैरे वगैरे. अनेक कल्पनेनं ते नटवल्यावर ते बारीक पोर घाबरलं. पण वास्तविक तसं होतं का? काही काहीच नव्हतं. अशा प्रकारे अज्ञान आणि तशा प्रकारे ते नटवलेलं ते रूप महाराज आपल्या डोळ्यात मध्ये पोचतं. पण खऱ्या अर्थानं जे नटवायचं ते नटवत नाही. म्हणून संत महात्मे आपल्या पुढे एक सुंदर असं उदाहरण देऊन जातात. काय की आपल्याकडं अभय असलं पाहिजे. भय कुठल्याच गोष्टीचं वाटलं नाही पाहिजे, कारण कल्पनेमध्ये अज्ञान आहे आणि अज्ञानामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला काही सुधरत नाही. पण अभय दान खऱ्या अर्थानं संत महात्मे आपल्यावर देतात. काय अभय दान आहे महाराज? जे अभय खऱ्या अर्थानं आपले मायबाप आपल्याला देऊ शकत नाही. आता काय बोलावं महाराज, खऱ्या अर्थानं संत महात्म्यांचे एवढे मोठे उपकार आहेत. काय इथं प्रमाणानिशी आपण सांगूया. केले उपकार सांगू काय, केले उपकार सांगू काय, धर्मे ज्यांच्या देखील पाय, केले उपकार सांगो काय, बाप न करी आईची माय, धर्मे त्यांच्या देखील पाय, दिले अक्षय भय दानगा. इतके मोठे उपकार केले. काय कारण कसं आहे माहितीये का, भौतिक जीवनामध्ये आता मी फार पुढच्या ठिकाणी बोलतो महाराज, इथे काहीच नाही, आपलं काहीच नाही ना आपलं कोण नाही रे, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे, कुणी आणखी जायचे लेखन, अनेक गोष्टी आहेत महाराज. पण या भौतिक दुनियेमध्ये महाराज संसाराची रचना सुद्धा भगवान परमात्म्यानंच केली. मला सांगा, त्यानं लग्न केलं नाही का? केलं. त्याला मुलं बाळा नव्हती का? होती. मग त्याला सगळा संसार प्रपंच होता की नाही? होता. पण तो संसार प्रपंच करत असताना भगवंताना भगवत प्राप्ती स्वतःच केली. का? कारण एकलेची कंठवे ना म्हणून केले निर्माण समजाये भुवन, गगन मेघ चंद्र सूर्य तारांग, पाचही भावते आईचा लागवे माया. सगळं काय केलं? सत्ता मात्रे आपुलिया तिच्या हातात आहे महाराज. म्हणून त्या पिंगळ्यामध्ये सांगतात काय, मधल्या आळीला एक बाई कोपिरे, त्याच्या सत्तेनं या आळीच वागा. असं काय आहे? त्याच्या सत्तेनं या आळीच वागे. पिंगळा महाद्वारी बोली बोलत बोले. हा, म्हणून सगळ्यांनी कोणाला? भगवंताला शरण जावं, संत विचाराचा अंगीकार करावा. जर तसं नाही कराल, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं
प्रपंच उत्तम असा व्यवहार आणि सगळ्यात उच्च कोटीचा परमार्थ ज्यांनी साधला असे नाथ बाबा. आणि त्या नाथ बाबांनी सांगितलं काय, दौर फिरवी तो तुम्ही डुगा ऐका, पिंगळा 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 हे जरी नाही का ना मग काही उपयोग नाही मला. म्हणून त्यांनी अनेक रूपक घातली. बारुडाची लोक लय ज्ञानी असतात, ते बोलून देत नाही कीर्तनकार. कीर्तनकाराचा कामच त्यांच्या पुढे कुणी असो. मग बारुडा जुने बारुडे लय तयारीचे असे वागुलन असं चिरंजीव पद त्यांनीच म्हणावं. हा कीर्तनकाराचं कामच नाही. असे कीर्तनकाराने फक्त भागवत वाचायचं, रामायण सांगायचं, महाभारत सांगायचं, याचे चाळे सांग त्याचे चाळे सांग. आता महायुती इकडचा पक्ष तिकडचा पक्ष ते महाभारतातलं सगळं शिकलेलं असतात. आणि मग काय त्यांच्या डोक्यात विचारच तेवढा असतो. मग इथं आले का राजकारण काढ कुठं काय काढ. पण महाराज सांगतात अनंत वाचाळ बरळ ते बरळ त्या घ्यायचा त्या. महाराज इथे फक्त नाम भगवंत येते सार भगवंत. म्हणून कीर्तनी अनेक गोष्टी न करता काय करायचं होतं, भक्ती प्रेम या गोष्टींचा खऱ्याने ओतपोत प्रवाह आपल्याला जसा साध्या भोळ्या कारण अर्थानं कीर्तनामध्ये ज्ञानालाही परिपूर्ण, ज्ञानालाही फार किंमत नाही महाराज. कीर्तन ही भक्तीच अशी आहे ज्या भक्तीची मागणी संत महात्म्यांनी कशा प्रकारे केली पहा. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा. काय ज्ञान आहे पण ज्ञान गिळवणी गावा गोविंद गा. अशा प्रकारे खऱ्या अर्थानं कीर्तन असतं. कीर्तनाचा अंग होय अंगारी. फार काय बोलता येईल, फार काय सांगता येईल. माऊली सांगतात पुंडलिका अभय करू कोण परब्रह्म. हे फार महत्वाचं आहे. परब्रह्म सहाकारू देखिला देव. म्हणून त्या माऊलींचं मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नियोजित वेळेमध्ये धावत्या गाडीवानी तसं खऱ्या अर्थानं मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये काय अंगीकार करावं काय नाही ते संत महात्म्यांचा विचारानं आपल्याला कळतं. परंतु मायबापांनो आपण अतिशय 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 दुर्गम भागात राहतो. पण खऱ्या अर्थानं आपण आपल्या बोलीप्रमाणे थोडस वृत्तीमध्ये आचरणामध्ये जर बदल करायचा असेल किंवा ते शास्त्र आपल्याला कळून घ्यायचं असेल तर फक्त जगद्गुरु तुकोबा आहे, दुसरं काही नाही. 5वा वेद निर्माण केला आणि नीतिशास्त्राचं जीवन तुकोबाराने सांगितलं. तेवढं एकदा सांगतो. पापाची वासना नको दावडोळा त्याहुणी आंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी. बधीर करून ठेव देवा अपवित्र वाणी नको माझ्या मुका. त्याहुणी मुका बराच मी. काय तू का म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा तू एक गोपाळा. भगवंत गोपाळ. गोपाळ म्हणजे काय ते म्हणत आहे महाराज. त्या मनाला योग्य आवडतं, मनाला चांगलं आवडतं आणि मनाला चांगल्यापाशी नेण्याचं काम आपण करत असताना चांगलं उत्कृष्ट आवडतं. हा महाराज कसं उत्कृष्ट दिसायला चांगलं, असायला चांगलं, राहायला चांगलं, खायला चांगलं, वागायला चांगलं, प्यायला चांगलं, सगळं चांगलं लागतं. पण चांगल्यात चांगलं असणारं जवळ करायला शिकलं पाहिजे. ते चांगलं काय आहे ते भगवंताचं नामचिंतन आहे. म्हणून खऱ्या अर्थानं हा सत्संग दौरा त्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केला आणि त्या माध्यमातून नामचिंतन, भगवंताची भगवत प्राप्ती आणि आनंद लुटण्याचं काम तुम्ही सर्व संत सज्जन मायबापांनी या ठिकाणी करत आहात. अनेक या ठिकाणी आलेले संत महात्मे, सिद्ध साधक आणि अशा असणारे सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी, त्याचप्रमाणे उत्कृष्ट असे हार्मोनियमवादक मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे एक उल्लेख राहिला आवर्जून सिस्टीमवाले दादा. सुंदर अशी सिस्टीम. आज हा आवाज जो काय तुमच्यापर्यंत यायचा आणि चांगल्यात चांगला यायचा त्याच्या पाठीमागं आजकाल या भूमिकेत फार महत्वाची भूमिका जर कोण बजावत असेल तर सिस्टीमवालेच ना. पूर्वीच्या काळी महाराज गायक म्हणायचे पण सिस्टीम नव्हती. रिटर्न दे रे, विको वाढव रे, आमक करत काय. पण गोड गायचे, किती गोड गायचे. ओ नवे नवे गोविंद 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 म्हणा लागले या चंद. गोविंद ते काया वेद नाही साक्षात देव गायचे तर साक्षात. आज बाबा आहेत, वय झालं महाराज काय सांगायचं. मी ऐकले स्वतः प्रत्यक्षात या कानात. ते अजून एक दुसरे महाराज होते आपल्या मानकेश्वर बसले ते
हा हा रेवजी शिळकंदी बाबा ते, हा रेवजी बाबा तर आहेतच. अजून एक बरेच दुसरे चष्मेश असे कोकणी. वा रे बाबा, क्या बात आहे, क्या बात आहे बघा. वा रे बाबा, काय बोलायचं. सुंदर गोड गा, गोड गा. अतिशय अर्थतेनं भगवंताला हाक मारणार आणि ती आवड खऱ्या अर्थानं एका साधकाची असते आणि तशा प्रकारे आपण त्या ठिकाणी जातो. म्हणून खऱ्या अर्थानं झालेली सेवा तुम्हाला सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी समर्पित करत असताना, माझ्या गुरूंच्या चरणी समर्पित करत असताना, जे काही योग्य आहे ते सगळं काही माझ्या सद्गुरूंच आहे, अयोग्य आहे तर माझ्या वाणीचा दोष आहे. म्हणून खऱ्या अर्थानं जे योग्य आहे ते तुम्ही नक्कीच सेवन केलं आणि ते तुमच्या अंतकरणात साठवावं. खऱ्या अर्थानं का बालक भोपळा फुली जे वाकुडा वेचुका पावली ती चोद करून मावली रे जे बी करविली तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे कोणा कारणी झाले निर्माण देवाचे कारण देव जाणे. याही पुढे सांगून जायचं. तर तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगाळे रे बाळ कवतुके. म्हणून तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी या ठिकाणी विनम्र भावानी सेवा समर्पित करतो. आणि या ठिकाणी भैरवी म्हणायची बाप रखुमा देवी पुंडलिक अवय करू. बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी योगिया
कसवती देखिला दे योगियाची कसवती योगियाची कसवती योगियाची कसवती योगियाची कसवती दाविताचे नेत्रपुटी 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 रे चातटी ओ रे चातटी ओ रे चातटी ओ रे चातटी ओ माधव रे चातटी ओ माधव रे चातटी ओ माधव रे चातटी ओ माधव रे चातटी आय देखिला देवा देखिला
संत महात्म्यांचं भजन करा. आता कीर्तनात तुम्ही किती टाळ्या वाजत किती टाळाटाळ केली मी काय पाहिली नाही. मी म्हणत नाही हात वर करा, फक्त जागेवर टाळी वाजवायची, मोठ्यानं म्हणायचं तुकाराम 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 जाता एक आभार मानायचं राहिलं. खऱ्या अर्थाने इथपर्यंत आलो आम्ही खरं, पण येत असताना अतिशय खडतर अशा रस्त्याने तुम्ही कसं राहता हे विशेष आहे महाराज. आता हे आमच्या आपटीवाले पूर्वी लय बेकार अवस्थेत राहायचे, आता त्यांच्याकडे स्टार रोड झाला. आता तुम्ही पुन्हा आता 2024 चालू झालं. हा हा हे बरोबर आहे. हा बर बर बर, काहीच अडचण नाही. असं कोणी येऊ द्या, पण आपला विकास चांगल्या प्रकारे झाला पाहिजे याकरता सर्वांनी एकत्रित राहून आपल्या सर्वांच्याच माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा रोड या ठिकाणी पण झाला पाहिजे. आणि आम्ही सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेच्या त्या गोष्टी असतात. रोड असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला या संघटनेतूनच कराव्या लागतात. त्याच्यासाठी कृष्णचरित्र सांगितले महाराज, कशा प्रकारे काय करावा, संघटन बांधावा वगैरे वगैरे. हे ज्ञान सगळं अध्यात्मातून मिळतं, इतर कुठं मिळत नाही. असो, आणि या ठिकाणी आम्ही आलो. आमचे अर्जुनाचे रथी होय असा रथी, पक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे असं असणारे त्यांनी कृष्ण भगवंताची भूमिका बजावली असे आमचे किशोरदादा गवारी यांचं विशेष आभार मानतो. कारण अतिशय तर वड्यामध्ये घालायला घाबरलेलो, पण तरी सुद्धा आणलीच गाडी. पण असं इथपर्यंत आणलं. दादांना खूप खूप धन्यवाद. आणि पुनश्च एकदा या ठिकाणी तुम्हा सर्व संत सज्जन बाबांच्या चरणी विनम्र प्रार्थना. विठ्ठल जय जय हॅलो हॅलो 2 मिनिटं सर्वांनी बसायचे. अगदी थोड्याच 2 मिनिटांमध्ये आपण महाराजांचा सत्कार करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी आता